अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। गोपीचंद पडळकरांचं असं म्हणणं आहे की 100 शकुनी मेल्यानंतर एक पवार जन्माला आलाय। तर चला, याच्याबरोबर पडळकर अजून म्हटले तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊयात। अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। चिनम यांचं असं म्हणणं आहे की हे एकदा अजित पवारांना दाखवा, त्यांची प्रतिक्रिया घ्या यावर। चांगले वाटतंय। तर धनंजय यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे काय समजायचं, अजित पवारांना पण टोला दिलाय, शेवटी ते पण पवार आहेत की। एक गपरे, तुलाच फार कळतंय काय? तर सागर थोरात यांचं असं म्हणणं आहे की जत तालुक्याचा विकास करा, नुसतं पवार पवार करू नका, नाहीतर पुढच्या पंचवार्षिकला लोक फिरून पण द्यायची नाहीत। चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ। I am sorry, Babu.